असंच काही ना काही करून बेल सुद्धा मिळवेल तो. पण मी करून देणार नाही. हा फोन चुकून जरी पोलिसांनी टॅप केला ना तर आपण सगळे याच्यामध्ये अडकू. अमरावती से नागपुर पहुंचने के लिए 4 घंटे लगते हैं, मैं तुझे 8 घंटे देता हूँ. तू समजतोस तेवढा हर्षवर्धन भोसले मूर्ख नाही आहे. त्यानं ऑलरेडी जॅक लावलाय आणि कुणाकडून तरी तो त्या रंगाला धमकावतोय. ही सगळी माहिती तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगणार आहेस. आता जे काही सांगितलंस याचा कबुली जबाब दे मला. इकबाल. जी भाईजान. त्या रंगाला आपण त्याचा गुन्हा कबूल करायला लावलंय खरं, पण त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आलाय. कोर्टात तो आपलं नाव सांगेल या भीतीनं खैरमोडे त्याचा काटा काढायला पुढं मागं पाहणार नाही. आणि मला हे व्हायला नकोय. कुठल्याही परिस्थितीत रंगा कोर्टात पोचलाच पाहिजे. आणि तो जर कोर्टात पोचला नाही तर हर्षवर्धन भोसलेला या प्रकरणातून सोडवणं अवघड जाणार आहे. आणि मला तसं नको आहे. इसमें कुछ भी गलती नहीं होनी चाहिए. जी भाईजान. तू इथून तर बाहेर पडशील प्रियंका, पण जाशील कुठे? खरंच इथून बाहेर पडल्यावर काय करू मी, काय करू? तो वॉचमॅन सांगत होता त्याप्रमाणे या जंगलात वाघ आहेत, आणखीनही कोणते प्राणी असावेत. बापरे, एखाद्या वाघाने मला खाल्लं तर? नको नको, त्यापेक्षा नकोच. पण मग इथून बाहेर तरी कसं पडणार, काय करू? एक माणूसही दिसत नाही त्या मूर्ख वॉचमॅन शिवाय. एक गाडी रोज इथून जाते, रोज दुपारी नेमाने. हां, ऐकलाय मी त्या गाडीचा आवाज. दुपारी साधारण किती 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 वाजता? 12 नाही, 1-2च्या मध्ये, 1:30-2च्या मध्ये ती गाडी जाते बहुतेक. पण जाते हे नक्की. घड्याळाकडे लक्ष द्यायला हवं. त्या गाडीचा आवाज कधी येतो ते? कदाचित त्या गाडीमुळे मला इथून सुटता येईल. बाहेर जाण्याचा रस्ता सापडेल. वहिनी, दादाचं काही कळलं का? नाही, त्याला बेल कधी मिळणार? अजून काही कळलं नाही, पण सचिनराव प्रयत्न करतायत बेलसाठी. हॅलो. हां सावरी. काय हो, काय झालं तिकडे? सगळं ठीक आहे ना? आत्तापर्यंत नव्हतं, पण आता सगळं ठीक झालंय. म्हणजे शार्दूल मॉलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात माझा हात नव्हता हे आता जवळजवळ सिद्ध झालंय. काय? कारण त्या स्फोटाकरता ज्या माणसांनी त्या खैरमोडेला बॉम्ब विकले त्या माणसाने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात खैरमोडेचा हात होता हे पोलिसांना कळलंय असावं. खरंच? कदाचित दुपारपर्यंत मला सोडतील सुद्धा. हो, अंबाबाईंनी आपलं म्हणणं ऐकलं म्हणायचं. तिच्याच आशीर्वादाने हे सगळं झालंय. तिचा आशीर्वाद तर होताच ग, पण माझ्यासोबत तुझ्या प्रेमाचं पाठबळ होतं असावरी. म्हणून शक्य झालंय. या संकटातून सुद्धा तुम्हाला अगदी सही सलामत बाहेर काढलंस. अहो, मी काय केलंय? खरोखर तुम्ही दोषी नव्हतात आणि अंबाबाईंनी सत्याच्या बाजूने कौल दिला म्हणून तुम्ही सुटलात. चल, सुटलो की लगेच घरीच येईन. मी येऊ तिकडे? नाही नको, मी येतो लगेच घरी. बाय. काय झालं? आधी तुझे दादा निर्दोष सुटले. मी देवासमोर साखर ठेवून येते.
भोसले साहेब, सॉरी. तुमच्यावर जो बॉम्बस्फोट घडवण्याचा आरोप होता तो खोटा ठरला. मुख्य आरोपीबद्दल आत्ताच माहिती कळली. शार्दूल मॉलचा बॉम्बस्फोट ज्या माणसाने घडवला त्याला बॉम्ब विकणाऱ्या माणसाने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन कबुली जबाब दिलाय. त्यामुळे भोसले साहेब तुम्ही निर्दोष आहात आणि खरा गुन्हेगार आहे खैरमोडे. खैरमोडे? हो. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो सगळ्यांना की या स्फोटामध्ये माझा हात नाहीये, पण तुमचा कोणाचाही विश्वास नव्हता माझ्यावर. इन्स्पेक्टर साहेब, मी असं घातपाती कृत्य कधीच नाही करणार, कारण मला माणसाच्या जीवाची किंमत कळते. चालायचंच. पुरातन काळापासून हेच चालत आलंय सचिनराव. रामाला सुद्धा जिथे वनवास भोगावा लागला तिथे माझी काय गत. मला तुरुंगवास भोगावा लागला, तोही 2दा. पण तुम्हाला सांगतो सचिनराव, असावरी, फक्त असावरी, जिने या सगळ्या परिस्थितीत माझ्यावरती विश्वास दाखवला, अशी एकटी सीतेसारखी साथ दिली मला तिने. आज जर ती नसती ना तर. आय नो. इन्स्पेक्टर, आता हे जाऊ शकतात ना? नाही, काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या. मी आहे ना, मी पूर्ण करेन. ओके, ठीक आहे. भोसले साहेब तुम्ही जाऊ शकता. आणि पुन्हा एकदा सॉरी. नाही, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही तुमची ड्युटी केलीत. पण एक सांगतो की आज मला आपल्या देशातल्या कायद्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतोय. आपल्या देशात शेवटी सत्याचाच विजय होतो हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालं. थँक्यू. थँक्स अ लॉट सचिनराव. टेक केअर. यू. सह्या कुठे करायच्या? हॅलो हॅलो नेहा, मी सावरीताई बोलतेय. हां बोल सावरीताई, कसा काय फोन केलास? मुद्दामूनच फोन केला. एक खूप आनंदाची बातमी आहे. कसली बातमी? अगं, शार्दूल मॉलच्या स्फोटात यांचा अजिबात हात नाहीये, कोर्टात सिद्ध झालंय. स्वतः स्फोट केलेला माणूस पोलीस स्टेशनवर आला आणि त्यांनी स्वतः कबूल केलंय की स्फोट त्यांनी केला. त्यामुळे आता यांची निर्दोष मुक्तता होतीये. खरंच आनंदाची बातमी आहे. म्हणूनच तुला खास फोन केला. मला माहितीये नेहा, यांच्यावर हे सगळे आरोप लागल्यानंतर तुमच्या मनात त्यांच्याविषयी थोडा संशय निर्माण झाला होता आणि जे साहजिकच होतं. पण तो संशय पूर्णपणे निघून जावा म्हणून मी तुला खास फोन केलाय. मी तुला म्हणाले होते ना नेहा, ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत. मी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो खोटा नव्हता, हे आज सिद्ध झालंय नेहा. तू धनाजी काकांना पण सांग की आता हे खूप बदललेत, हे वाईट नाहीयेत आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. हा हो, सांगेन, नक्की सांगेन. नेहा, तुला आठवतंय मी तुला म्हटलं होतं की त्यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांना नाही स्वतःला एक संधी देते. हो, आठवतंय. आज हे सिद्ध झालंय नेहा की मी स्वतःला ती जी एक संधी दिली होती ती चुकीची नव्हती, ती बरोबरच होती. मला ठाऊक आहे नेहा, सगळं जग माझ्या नवऱ्याच्या विरोधात आहे, पण मी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. सगळ्या जगाने जरी त्यांच्यावर अविश्वास दाखवला तरी मी शेवटपर्यंत त्यांच्यावरती विश्वास दाखवेल, पूर्ण विश्वास दाखवेल. ठेवते. ठीक आहे, बाय.
काय झालं? सावरीताईचा फोन आला होता. हर्षवर्धन निर्दोष हे सिद्ध झाले. ज्या व्यक्तीने डायनामाइट विकले होते त्या व्यक्तीनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केलाय. तुला म्हटलं नव्हतं मी, हा माणूस चालाक आहे. स्वतःचे गुन्हे त्यांनी त्या माणसावरती ठोकलेत. तो तया उभा केलाय आणि स्वतः नामानिराळ राहिलेला आहे. मोठ्या लोकांची पद्धतच असते आपली पाप दुसऱ्याच्या डोक्यावरती थापायची आणि स्वतः नामानिराळ राहण्याची. त्याला वाटलं असेल की हे असं करून आपण सुटू म्हणून, पण हा राजाराम पांढरे त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पापाची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. हॅलो भाईजान. बोलो भोसले. आत्ताच कस्टडीतनं सुटलोय. घरीच चाललो होतो. म्हटलं जाण्याआधी ज्याच्यामुळे सुटलो त्याला फोन करून त्याचे आभार मानावेत म्हणून फोन केला. थँक्यू सो मच भाईजान. तुमचे उपकार मी उपकार कसले मानतात? तुम्ही चांगले होतात म्हणून सुटलात. देखो भोसले, अल्लाह हर अच्छे इंसान को मदद जरूर करता है. अब बीती बातें भूल जाओ और लग जाओ काम पे. लेकिन हाँ, जरा संभाल के. तो खैरमोडे तुमच्या जीवावर उठलाय. त्याच्यापासून तुम्हाला काही दगाफटका होण्याची शक्यता आहे. स्वतःला वाचवण्यासाठी त्या रंगावर सुद्धा अटॅक करण्याची शक्यता आहे. तेव्हा आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. मी काळजी घेईन नक्की. रखो फोन. ठीक आहे. भाईजान, किसका फोन था? भोसले का. शुक्रिया अदा कर रहा था. एक बार अब ये भोसले मेरे एहसान के नीचे दब गया है और मैं भी यही चाहता था. हर्षवर्धन भोसले मेरे चंगुल में फंस गया है. बरोबर 2:02 गाडी इथून गेली. मुरली, मुरली, मुरली. काय मॅडम? साहेब आलेत का? साहेब नाही बा. खोटं बोलू नकोस. गाडीचा आवाज तर आला. गाडीचा आवाज? साहेबांच्या गाडीचा आवाज? नाही नाही. साहेबांच्या गाडीचा आवाज नाहीये तर मग इथे आणखीन कोणी येतं का? नाही नाही, इथं कोणी बी येत नाही मॅडम. गप्प बस खोटारड्या. गाडीचा आवाज तर आला ना? कोणाची गाडी? हा, इथं फॉरेस्ट ऑफिसरच्या गाडीचा आवाज आला असेल. अहो, खूप जण इथं वाघाची शिकार करायला जंगलात येतात आणि त्यांना पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरची जीप गस्त घालत असते. अच्छा अच्छा. ठीक आहे तुझा. चालेल. कशाला बोलवलं साहेब? जीवा, ये. जेव्हा माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तुलाच करावं लागेल. पण एक लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत वार वाया नाही गेला पाहिजे. जीवा शार्प शूटर म्हणतात मला. माझा नेम कधी चुकत नाही. बोला, यावेळी कोणावर नेम धरायचा आहे? सांगतो. उद्या दुपारी खेरवाडी पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये जाण्यासाठी एक जीप निघेल. त्या जीपमध्ये हा माणूस असेल
हा माणूस कोणत्याही परिस्थितीत कोर्टात पोचला नाही पाहिजे. कोर्टात पोचायच्या आधी हा ढगात पोचायला हवा. जीवा, हा माणूस कोर्टात पोचणार नाही, पण काम खूपच डेंजर आहे. तेव्हा पैसे पण. पैसे किती पाहिजे तुला? पैसे 1,00,000. 2,00,000 रुपये देईन, पण काम फत्ते व्हायला पाहिजे. हा माणूस उद्या कोर्टाची पायरी चढणार नाही, हा शब्द आहे आपला. येतो मी. हो, एक मिनिट बसा ना, औक्षण करते. काय? औक्षण करते. तुम्ही सुटून आलात, एवढं मोठं संकट टळलं म्हणून. काही गरज नाही. साहेब, असं करू नका हो. ताई म्हणतात ते बरोबर आहे. सगळी इडापिडा टळली आहे आता. काय मोठा पराक्रम गाजवून नाही आलो मी. देवी पुढे साखर ठेव, बस झाला. सर, बातमी कळलीच असेल तुम्हाला. हर्षवर्धन भोसले सुटला. कळलंय मला. खरंच तो इनोसंट असेल? नसला तरी सध्या त्याचा तोच प्रयत्न आहे, स्वतः इनोसंट आहे हे प्रूव्ह करण्याचा. म्हणजे सर, तुम्हालाही असंच वाटतं की? अर्थात, नो डाऊट अबाउट इट. कार्तिक, बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजाला वाचवायचं असेल तर एखादं प्यादं पुढं करून त्याचं बळी द्यावं लागतं. तसंच, अगदी सेम तसंच इथं चाललंय. स्वतःला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी त्या बॉम्ब विकणाऱ्याला, काय नाव त्याचं? सर, रंगा. करेक्ट. त्या रंगाला त्याने कोर्टासमोर उभं केलंय आणि स्वतःला मात्र कायद्याच्या कचाट्यातून मोकळं करून घेतलं. ब्रिलियंट, व्हेरी ब्रिलियंट. खूप हुशार आहेत. हो सर, पण त्याची ही हुशारी त्याने आपल्या विरोधात वापरली. अर्थातच, आणि तसं तो करणारच, कारण आपण त्याचे कॉम्पिटिटर आहोत कार्तिक. आणि बिझनेस म्हटल्यानंतर हे सगळं चालणारच. हां, पण कार्तिक, एक गोष्ट आपल्याला निश्चित लक्षात ठेवायला हवी. तो जरी आपला शत्रू असला तरी तो खूप हुशार आहे, ब्रिलियंट आहे, आणि ही गोष्ट आपल्याला मान्य करायला हवी. फक्त यापुढे त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला हवं. यू आर राईट सर. मे आय कमिंग सर? ये. सर, मॉलच्या इन्शुरन्सचे पेपर्स मागितले होते, त्याचे डिटेल्स. त्या आर्किटेक्टकडून एस्टिमेट आले? नाही आले अजून सर, पण आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत येईल ते. माझं त्यांच्याशी आत्ताच बोलणं झालंय. मॉलची पाहणी करून नेमकं किती नुकसान झालंय आणि त्यावर किती काम करावं लागणार आहे त्याचा ते एक आराखडा तयार करणार आहेत, आणि त्याच्यावर लागणारा खर्च, त्याचे डिटेल्स ते लवकरच पाठवतील. ठीक आहे. कार्तिक, दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेवा. झालं ते झालं. संकटही माणसावर येतच राहतं, पण त्यातून मिळणाऱ्या अनुभवातूनच माणूस शहाणा होतो. आपल्या मॉलमध्ये स्फोट घडवून आणल्यामुळे आपण बावचळून जाऊ, त्यामुळे
त्याचा आपल्या कामावर परिणाम होईल असं जरी जगाला वाटत असलं तरी तसं आपण होऊ द्यायचं नाहीये. उलट अधिक जोमाने काम करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. समजलं? येस सर. मी हरणार नाही. मला हरलेलं आवडत नाही. ही गोष्ट मला त्या हर्षवर्धन भोसलेला दाखवून द्यायची आहे.